सामना 3 षटकांचा, 2 षटक कॉमेंट्री बॉक्स एंड, तदनंतर 1 षटक फार एंड. मॅच इज ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नल या दोनही टीमला देऊयात आपण. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार होत आहेत गौरव. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल डाव्या स्टिकला सोडून चालला. विकेट किपर थोडे फंबल झाले. अंपायर सिग्नल इट इज वाईट बॉल. पहिल्या बॉलवर आलाय तो वाईट बॉलचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या सोबतीनं महत्वाच्या सामन्यात सध्या खातं खुलं होत आहे. बॅटिंग करत असताना टीम जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर ढावे क्रिकेट संघाचा पहिल्या बॉलवर एक सिंगल. एक्सपिरियन्स कंटेंडर शिवा खुने स्ट्रायकर एंडला त्यांच्या सोबत देतात प्रशांत. गोलंदाजीसाठी गौरव. पहिला बॉल त्यांचा डाव्या स्टिकच्या बाहेर होता. एक अतिरिक्त धाव खर्च झालेली आहे. यावलेला समोर टाकलाय बॉल. फुल लेंथ होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. टप्पा पडला. चाललाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. पहिला बॉल वाईड आणि तदनंतर डॉट बॉल नव्हते. छोटेखानी कमबॅक त्या ठिकाणी गोलंदाज गौरव कडून. डॉट बॉलची झाली सांगता. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. टीमची टोटल सध्या धावफलकावरती स्थिर आहे. 1 धाव धावफलकावर. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल अवेत. शॉर्ट फानलेगला फिल्डर त्याला चकून फसवून बॉल मागे निघाला. लॉंग स्टॉप कडे चाललाय बॉल आणि अखेर क्षेत्ररक्षक पोहोचतायत सीमारेषेच्या नजदीक. फिल्डिंग कशी राहिली आता हे पाहायचंय. 2 धावा तर तोपर्यंत इझिली कंप्लीट झालेल्या आहेत. गुड फिल्डिंग आय थिंक. कारण अंपायर सध्या कन्फर्म करतायत 2च धावा. सेफ अटेम्प्ट. आणि आता बाउंड्री चेकसाठी अंपायरनं टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. या टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेऊयात. चार धावा. सिरीज चौकार आलेला आहे. ऑलरेडी फिल्डरचा पाय बाउंड्री रोबला टच करत होता. तेच आता तिसरे पंच सांगतात मुकेश गायकर सर. सो धावफलकामध्ये सुधारणा. टीमची टोटल सध्या आपण बघत आहोत ती 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर. चौकारासोबत शिवा खुने यांचं व्यक्तिगत खातं महत्वाच्या सामन्यात खुलं झालेलं आहे. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समनला फॉलो केलाय. ऑफटॉपच्या बाहेर कमिट झाले होते. खोलला टाकलाय बॉल. वेग चांगला होता. बीट करत असताना बॅटर शिवाला बरोबर मिडल आणि लेगस्टिक वरून बॉल निघालाय. तो यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली आहे सांगता. चौकारानंतर पुन्हा एकदा छोटेखानी वापसी त्या ठिकाणी करत असताना गोलंदाज गौरवला आपण बघत आहोत. डॉट बॉलची सांगता. टीमची टोटल सध्या धावफलकावरती स्थिर आहे. 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फुल टॉस दिशा दिली आहे. शॉर्ट फॅनलेगच्या बाजूने काढलाय बॉल. डीप फॅनलेग सीमारेषेच्या बाहेर. वेगाला फक्त कल्पकतेने दिले उत्तर. बॉल सीमा पार. चौकार. सध्या स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केलाय बॉल. मिड विकेटच्या डोक्यावरून डीप मध्ये फिल्डर जवळपास कोणी उपस्थित नाहीयेत. पोहोचतेत तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त होत आहेत. 2 धावा सहजरित्या मिळताना दिसेल आणि या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित होते ती 11. 11 ऑन बोर्ड.
सुरेशजी वारगडे यांच्या वतीने सलग 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज बॅटिंग करणाऱ्या टीमच्या प्रत्येक बॅटरसाठी अनाऊन्स होत आहे. यावलेला चांगला बॉल पुढ्यात टाकला, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसला. डॉट बॉलची झाली सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती स्कोर बोर्डवर धावा आपण बघत आहोत 11 विदाउट एनी विकेट लॉस. 11 धावा सध्या स्कोर बोर्डवर. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून समतोल षटक राहिलेले आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 11 धावाही आलेल्या आहेत आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून खास करून गौरवकडून या षटकात डॉट बॉल पर्सेंटेज देखील चांगली वाढलेली आहे. 2 चौकार 1 डबल 3 डॉट 1 वाईड. षटक सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी काशीनाथ दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकांती सध्या 11 धावा स्कोर बोर्डवर, 11 ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच कॅप्टन या मयूर प्रतिष्ठान असोसे आणि त्याचबरोबर गणराज स्पोर्ट्स नांदगाव. सेकंड ओव्हर षटक सुरू होते. दुसरं काशीनाथ गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. राऊंड विकेट. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर फटका फसलाय. बॉल अवेत मात्र नो मॅन्स लँड देर. निर्जनस्थळी बॉल पडलेला आहे. जोपर्यंत लॉंग ऑन वरून बॅकअप होईल मिड ऑनच्या दरम्यान तोपर्यंत 2 धावा मात्र तितक्याच सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावेसोबत प्रशांत यांचं व्यक्तिगत खातं खुलं होत आहे. हवं तसं मिडलिंग नव्हतं, हवं तसा कॉन्फिडन्स नव्हता या स्ट्रोकमध्ये. मात्र 2 धावा रोखता आल्या नाही. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 13 ऑन बोर्ड. ऑफटमच्या बाहेरचा बॉल गाईडलाईनला बीट करत चाललाय. पंच सांगतात प्रवीण विशेषर इट इज वाईट बॉल. मिळेल ती एक अतिरिक्त धाव, एक एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 14 ऑन बोर्ड. चला मॅनेजमेंट कमिटी पाणीण्या आय थिंक बॅटर थोडा इंजोर्ड झाला. चला नेक्स्ट मॅच कॅप्टन दोन्ही टीमचे उपस्थित व्हा. गणराज स्पोर्ट्स नांदगाव आणि त्याचबरोबर मयूर प्रतिष्ठान असोसे. चौदा धावा दाफलकावर. बॅक टू क्रिकेट. सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. पहिल्या बॉलवर 2 धावा, तदनंतर मात्र व्हाईट बॉल. काशीनाथ पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट. यावेळेला फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह केल्यावर द बॉलर रेड एक सिंगल सहजरित्या मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या जोरावर सध्या टीमची टोटल 15 ऑन बोर्ड. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. ऑन बोर्ड. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. बॉल तयार. काशीनाथ. राऊंड विकेट. ऑफटमच्या फार बाहेर इट इज वाईड कॉल्ड. एस इट इज. आणखीन एक अतिरिक्त धाव सध्या बहाल करत असताना गोलंदाज काशीनाथला आपण बघत आहोत. मिळेल ती आणखीन एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फुलटॉस आणि फुलटॉस भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. चांगलं जजमेंट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडलाय झेल आणि शिवा खुने बाद होत आहेत. 16ला पहिला धक्का. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावेला. फलंदाज बाद.
फार डिस्टन्स होतं. बाउंड्री रोप आणि क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान चांगलं जजमेंट ऋतिक होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, ज्यांचा पहिला धक्का आता लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे क्रिकेट संघाला. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत तानाजी खुने. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून एक अनाउन्समेंट आम्ही केलेले आहे. ऐवा जेलसाठी आकर्षक स्पोर्ट टी शर्ट आम्ही देतोय. आजची तिसरी रजनी एम स्पोर्ट्स कडून आकर्षक ब्रँडेड स्पोर्ट टी शर्ट आहे. आतापर्यंत एकही आयवा जेल या स्पर्धेत संपन्न झाला नाही. मात्र जर तुम्ही आयवा जेल संपादित करताय तर लगेचच आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या संपर्कात या आणि आपला आयवा जेलसाठी पारितोषिक आहे आकर्षक स्पोर्ट टी शर्ट, ते देखील आपण कॅरी करा. 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. शिवा खुने नुकताच बाद होत आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर तानाजी खुने दाखल होत आहेत. काशीनाथ त्यांनी पहिली विकेट काढलेली आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. बॅकवर्ड पॉइंटला कट केल्या. बॉल फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप मिळेल ते एकच धाव. दुसरीचा प्रयत्न चालवला होता मात्र एकाच धाबेवरती समाधानी राहावं लागेल. सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या टीमची टोटल आपण बघत आहोत 17 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. दुसऱ्या षटकाचे बॉल बाकी आहेत अजूनही 2. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग त्या ठिकाणी सेट केलं जाईल पूर्वी 11 शास्त्रीनगर क्रिकेट संघासमोर. स्विच हिटचा टीम खोला टाकलाय. बॉल बरोबर बॅट्समनला फॉलो केलाय. स्टान्स अगोदरच बदलला होता, त्याच कारणासह गोलंदाजाला बॉल टाकण्यासाठी सुटेबल एरिया मिळाली. राऊंड विकेट विथ द अँगल. चांगला बॉल डॉट बॉलची झाली सांगता टीमची टोटल सध्या धावफलकावरती स्थिर आहे. 17 धावा सध्या स्कोर बोर्डवर. या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी गोलंदाज काशीनाथ कडून 5 बॉलमध्ये 6 धावा देत एक महत्वाची विकेट त्यानं काढली आहे. लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर सेट बॅटनं. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप. एक धाव. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. थ्रो थोडा खराब आहे आणि त्याचा फायदा दोनही फलंदाजांनी घेतलाय. चांगलं तालमेल 2 धावेसोबत झाली ती दुसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 19 एका विकेटच्या मोबदल्यात. ऑफिशियल लास्ट अनाउन्समेंट. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय मयूर प्रतिष्ठान असोसे आणि त्याचबरोबर गणराज स्पोर्ट्स नांदगाव. दोन षटकात 19 धावा धावफलकावर. पहिलं षटक गौरवचं 11 धाब्याचं विकेटलेस तो राहिला. मात्र दुसऱ्या षटकात काशीनाथनं 8 धावा देत शिवा खुने यांना बाद केलेले आहेत. 2 षटकात 19 धावा बनलेल्या आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक आता भूपेशवर जबाबदारी सोपवली आहे. 2 षटकात 19 धावा बनलेल्या आहेत. 9.50 धाब्याची धावगती सध्या 2 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करत असताना संघ जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे. चला 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकली आहेत. जास्त वेळ घेऊ नका. पूर्वी 11 शास्त्रीनगर थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर 11:44 ला पहिला बॉल पडला होता. 11:54 ही स्थानिक वेळ आहे. बॉल तयार. भूपेश. पहिला बॉल. लॅस्ट स्वीपचा प्रयत्न. त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गोल. पहिल्याच बॉलवर फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळा उद्ध्वस्त. तानाजी माघारी. विकेटचं पतन. धक्का दुसरा. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खोलात होता. बॉल स्वीपचा प्रयत्न बरोबर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. तानाजीचा नवीन बॅटर बॅटिंगसाठी जय दाखल होत आहेत. 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाचशे पार स्कोर किती असेल? समोर विषय मध्ये लॉफ्ट केला बॉल. लॉंग ऑनला फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होताना दिसत नाही. एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या टीमची टोटल 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. मागच्या 2 षटकांच्या तुलनेत धावफलकाचा ग्राफ थोडा खाली आलाय. धावफलकाची जी गती होती ती नियंत्रणात आणली आहे गोलंदाजी करणाऱ्या पूर्वी 11 शास्त्री नगर क्रिकेट संघानं.
प्रशांतकडे स्ट्राईक आहे. यावलेला यॉर्कर, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो देखील यशस्वी होतोय. तो थोडा खराब आलाय, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. चांगलं तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा, 2 धाब्यासोबत सध्या स्कोर 22-22. लॉस ऑफ 2 विकेट. बॉल होतं यार भूपेश. फुल टॉस डाव्या सिकला सोडून चालला. वेग चांगला होता परंतु नियंत्रण नव्हतं. पंच कन्फर्म करतात इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव्याच्या सोबत सध्या दफल करते टीमची. टोटल 23-23. लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. प्रशांतकडे स्ट्राईक आहे आणि सध्या एअर स्ट्राईक मात्र नितांत गरजेची बनलेली आहे. ऑन साइडला अक्रॉस बॅट खेचण्याचा प्रयत्न, पायावरती बॉल आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र जयला अर्ध्या विकेटवरनं माघार घ्यावी लागलेली आहे. डॉट बॉलची होती हे सांगता. मागच्या षटकात जबरदस्त कामगिरी केली काशीनाथनं. या षटकात भूपेशनं देखील प्रभाव टाकलाय. 4 चेंडू दवग्यात 4 धावा त्याच्या वतीनं खर्च झालेल्या आहेत. स्कोर आपण बघत आहोत 23-23. यावलेला पूल करण्याचा प्रयत्न, बॉडी लेंथ, वेगवान चेंडू, मात्र सिंगल धाव रोखता आली नाही. पंच कन्फर्म करतायत विथ द हेल्प ऑफ लेग बाईट्स. एक एक्स्ट्रा धाव आणि स्कोर बोर्डवर सध्या टोटल 24 धावा. 7 बॉल 7. प्रशांतच्या बॅटमधून 1 चेंडू 1 धाव. जयच्या बॅटमधून शेवटचा बॉल पहिल्या डावाचा बाकी आहे. पहिल्या षटकात 11 धाब्याचा स्टार्ट मिळाला होता, मात्र त्यानंतर दबदबा गोलंदाजी करणाऱ्या पूर्वी 11 शास्त्रीनगरचा. यापूर्वीच्या षटकात काशीनाथनं जबरदस्त कामगिरी केली. या षटकात भूपेश देखील भेदक गोलंदाजी करतायत. स्टील 1 टू गो. आता पाहायचंय पहिल्या डावाचा शेवट कसा असेल. शेवटचा बॉल टॉपेज, बॉल अवेत. विकेट किपर जज करतोय आणि आणखीन एक विकेट आता भूपेशच्या खात्यात. डाव पहिला संपलाय. माफक 24 धाब्यावरती रोखलंय जय गावजे स्पोर्ट्स डोंगर नावेला आणि विजयासाठी पूर्वी 11 शास्त्रीनगरला सेकंड इनिंग मध्ये 25 धाब्याचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. गणराज स्पोर्ट्स नांदगाव आणि त्यांच्या विरोधात मयूर प्रतिष्ठान असोसे. पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. टॉस आपण कव्हर करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते, संतोषजी बोईर यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होतोय. गणराज स्पोर्ट्स नांदगावनं जिंकला टॉस. डिसिजन पेंडिंग आहे. लवकरात लवकर तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. जाऊयात ऑनगोइंग मॅचकडे. दुसरा डाव सुरू होतोय. कॉम्बॉक्स मधून जोडले जातील कैलास शेलवले सर. थँक्यू. नांदगाव संघाने नाणेफेक जिंकली आणि बॅटिंग स्वीकारली आहे. तर जसा सामना संपेल क्षेत्ररक्षण त्वरित सेट करायचे टीम मयूर प्रतिष्ठान असोसे आणि डगआउटचा ताबा लगेच घ्यायचा टीम गणराज नांदगाव. थँक्यू सो मच दीपवीर बिराडे सर. सामन्याला आपण करतोय सुरुवात. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकलात मुरबाड भूषण दीपवीर बिराडे सरांचा. खेळाच्या उत्तरार्धामध्ये मी समालोचक कैलास शेलवले पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत करतोय. सामना सध्याच्या घडीला आपल्या समोर रंगतोय. एक्स्ट्रा मॅच अर्थात जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे त्यांच्या विपक्ष
संघ इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वी 11 शास्त्रीनगर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 18 बॉल 3 षटकामध्ये धावा बनवल्या. 18 बॉल 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या. 24-25चं ठेवलंय आव्हान ते शास्त्रीनगर संघापुढे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते टीम शास्त्रीनगर संघाच्या माध्यमातून. मयूर आणि भूपेश ही सलामीची जोडी. त्याचप्रमाणे पहिलं षटक हाताळण्यासाठी जय दाखल होत आहेत. जसा पहिला चेंडू हाताळला जाईल टाइम काउंटर वेळेवर स्टार्ट केलं जाईल. 3 षटकांचा सामना आहे. 24 धावा बनवायच्या आहेत, 25 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर जय तयार होत आहेत. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आणि गोलंदाजी ट्रॅकवर जय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. तिथे प्रशांत दाखल झाले होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून एक सिंगल घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न बॅकअप चांगलं पाहायला मिळते. 3 ते 4 क्षेत्ररक्षक बॅकअप साठी उपलब्ध झाले होते. पहिल्या चेंडूवर येते एक सिंगलच्या साह्याने सध्याच्या घडीला केल्याच्या दुसऱ्या डावाला होती सुरुवात. मयूरच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केले जात आहे. धावपळकावर धावा 1 अंकित झालेली आहे. स्ट्राईक एंडवर सध्याच्या घडीला भूपेश कराळे आपण पाहतोय. बीके रिव्हर्स खेळायचा होता. पहिला चेंडू स्विचेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटन बॉलचा हवा तसा संपर्क नाही. चेंडू डॉट हाताळला जातोय. पहिल्या चेंडूवर आली होती एक सिंगल. त्यानंतर पहिल्या चेंडूचा सामना करत असताना भूपेशच्या माध्यमातून स्विचेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो हवा तसा संपर्क झाला नाही. डॉट बॉल येतोय. तीन षटकांची ही लढत आहे. दुसऱ्या डावामध्ये आता शास्त्रीनगर संघाला विजयाकरता धावा 25 बनायच्या होत्या. लागोपाठचा दुसरा चेंडू स्विचेट करण्याचा प्रयत्न, मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाकडून होती चूक. येते त्या 4 धावा. चौकार. चौकार येतोय. संघाची धावसंख्या वाढते 5 या धावसंख्येवर. गोलंदाजी सध्याच्या घडीला चांगली होते, मात्र क्षेत्ररक्षण अर्थात यष्टी रक्षकांमध्ये हवी तशी साथ होत नाहीये टीम जे गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघाच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. गोलंदाज जयने धावा खर्च केल्यात 5. पुन्हा एकदा सातत्याने तिसरा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आहे, मात्र तोही सध्याच्या घडीला फसतोय फलंदाज भूपेशच्या माध्यमातून. डॉट बॉलची होते सांगता. चौकारानंतर 22च्या स्वरूपात तो चौकार आला होता. नंतर आता लेंथ थोडी खेचली होती गोलंदाज जयने. चेंडू डॉट 5 चांगला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आडव्या बॅटने आता चांगला फटका खेळायचा होता, मात्र संपर्क हवा तसा होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला चांगलं पाहायला मिळतं. शॉर्ट फाईन लेग मध्ये येत आहे डॉट बॉल. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल गोलंदाज जयच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. पहिला षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. आतापर्यंत 5 खर्च केल्यात. शेवटच्या बॉलवर किती येतील? फटका इथे फसलाय. डाऊन द बॉल. कीपर साधा सोपा झेल केला जातोय. संपादित भूपेशच्या स्वरूपात बसतो पहिला आदरा. भूपेश 4 चेंडूचा सामना करत 0 वर तो बाद.
पहिल्या षटकाच्या अंती 5 या धावसंख्येवर पहिल्या विकेटचं होतोय पतन. भूपेशच्या स्वरूपात पहिला आदरा बसतोय पूर्वी 11 शास्त्रीनगर संघाला. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. आता प्रशांत दाखल होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 कर्ज झालेले आहेत. 10.00च्या सरासरीने आता धावगतीला वेग द्यावा लागेल टीम मयूर पूर्वी 11 शास्त्रीनगर संघाला. 12 बॉल आता 20 धावेंची गरज विजयाकरता. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत दाखल होत आहेत. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय दर्शनला. स्पीडअप अपेक्षित असेल, थोडी घाई करा. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ. पहिल्या षटकामध्ये या 5 खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल खोरवळ टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू चांगल्या गतीने हाताळला होता गोलंदाज प्रशांतने. मात्र येथे एक सिंगल दुसऱ्या धावेसाठी इच्छुक होते. माघारी परतावून लावलं. मिळते एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात. ही सिंगल ऍड केली जाईल. टपलक पुढे सरकते 6 या धावसंख्येवर पूर्वी 11 शास्त्रीनगर संघ 25 धावेंचा पाठलाग करतायत. लो स्कोरिंग सामना आहे, मात्र लो स्कोर जरी असला तो डिफेंड करण्याचं दमखम सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये आपल्याला चांगलं पाहायला मिळतोय. फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. एका टप्प्यावर चेंडू अडवण्यात यश येते. मिळते एक सिंगल. धावपळक 7 या धावसंख्येवर पूर्वी 11 शास्त्रीनगर संघ. अगदी मिरिटवर गोलंदाजी केली जाते. सातत्याने डॉट बॉल येत आहेत. धावा जास्त बनवल्या जात नाहीयेत. यॉर्कर लाईन चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वेग देखील या चेंडू मध्ये होता. डॉट बॉल. अगदी चांगली गोलंदाजी केली जाते. दोनही देखील चांगली पाहायला मिळते. वेग प्रशांतच्या माध्यमातून चांगला हाताळला जातोय. वेगाबरोबर नियंत्रण देखील चांगलं पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. धावा खर्च केल्यात 2. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एका टप्प्यावर हलवलंय. दुसऱ्या धावेसाठी गेले होते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात दर्शन माघारी परततोय. दुसरा विकेटचं पतन टीम पूर्वी 11 शास्त्रीनगर संघ. मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत काशीनाथ. 8 या धावसंख्येवर दुसरा आद्रा बसतो रनआउटच्या स्वरूपात पूर्वी 11 शास्त्रीनगर संघाला. प्रशांतची कामगिरी सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये उल्लेखनीय चांगली पाहायला मिळते. बॅटिंग मध्ये देखील त्याच्या बॅटमध्ये धावा आल्या होत्या. आता गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. 2 बॉल शिल्लक आहेत. 8 या धावसंख्येवर धावपळक सध्याच्या घडीला आपण पाहतोय पूर्णपणे राऊंड अप झाले होते. फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत गेले होते, मात्र त्याला हुलकावणी देत आता फाईन लेगला ट्रॅव्हल करत चेंडू सीमा रेखा पार. मिळतायत 4 धावा. चौकार. पद्धतीने धावपळक सध्याच्या घडीला डबल डिजिट मध्ये अर्थात 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले पूर्वी 11 शास्त्रीनगर संघ. बऱ्याच कालावधीनंतर हा स्कोरबोर्डला दिलासा देणारा चौकार येतोय. फलंदाज मयूरच्या बॅट मधनं 7 बॉल आता विजया करता 13 धावेची गरज. कोलवर टप्प्याचा चेंडू मिस टाइम आहेत. क्षेत्ररक्षक येत आहे. कमालीचा झेल जयशांच्या माध्यमातून फलंदाज होईल फेल. चौकारानंतर आता चांगलं प्रत्युत्तर प्रशांतच्या माध्यमातून मयूरच्या स्वरूपात बसतोय टीम शास्त्रीनगर संघाला. हा महत्वाचा मोठा हादरा.
विजयाकरता 6 बॉल आणि 13 धावेची गरज. टीम पूर्वी 11 शास्त्रीनगर संघ. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावर असेल ते देखील पाहायचंय. 6 बॉल विजयाकरता 13 धावेची गरज. पूर्वी 11 शास्त्रीनगर संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाले. 2 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात 12. आता उर्वरित 6 बॉल. शेवटचं षटक आणि विजयाकरता 13 धावेंची गरज. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. अर्थात आमचा साथी समालोचक मुरबाडचा गोड आवाज. आता सध्याच्या घडीला गोलंदाजाची भूमिका साकारतायत दीपवीर बिराडे येत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर 6 बॉल मध्ये आता 13 धावेची गरज. 6 बॉल मध्ये 13 धावा बनवल्या जातील, रोखल्या जातील ते देखील आता पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर दीपवीर तयार होत आहेत. 6 बॉल मध्ये आता 13 धावा रोखायच्यात गोलंदाज दीपवीर यांना. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. चांगला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तिथे येतात. थोडे फंबल झाले मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी गेले होते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सध्याच्या घडीला रनआउटचा हादरा बसतोय तो पूर्वी 11 शास्त्रीनगर संघाला. फलंदाज बाद. चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात एक विकेट इथे एक धाव देखील ऍड केली जाते. 13 या धावपळकावर धावपळक सध्याच्या घडीला अंकित होते पूर्वी 11 शास्त्रीनगर संघ. विजयाकरता 5 बॉल शिल्लक आहेत. 12 धावेंची गरज आहे शास्त्रीनगर संघाला. मात्र आता 5 बॉल मध्ये कशा प्रकारे 12 धावा रोखल्या जातील गोलंदाज दीपवीर यांच्या माध्यमातून ते देखील पाहायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अस्मित दाखल होत आहेत. अस्मितच्या विरोधामध्ये पहिला चेंडू पंचांकडे लावून अपील केली जाते. मात्र कोणत्याही प्रकारचं निरुत्तर भूमिका सध्याच्या घडीला आता या चेंडूवर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय पोपन डोळे सरांना. अपील तर लाऊड केली होती मात्र अपील मध्ये हवा तसा फील नव्हता. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आपल्याला पाहायला मिळते. धावपलक पुढे सरकते. 14 या धाव संख्येवर विजयाकरता आता 4 बॉल आणि 11 धावेची गरज. 4 बॉल मध्ये 11 धावा रोखायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतात दीपवीर. पुन्हा एकदा खोलात टाकला होता. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. महत्वाच्या मॅच मध्ये आता हा महत्वाचा हादरा टीम पूर्वी 11 शास्त्रीनगर संघाला. फलंदाज बाद. लौकिक त्यांच्या माध्यमातून चांगला असतो. त्याचप्रमाणे आता गावच्या संघासाठी खेळतायत तिथे देखील गोलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी आता या मॅच मध्ये सध्याच्या घडीला घडते. सन्माननीय सर शर्मेक शेख तेलवणे साहेब इथे उपस्थित राहिलेत. या आदर्श चषकाच्या वतीने त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत.
2 बॉल आता विजयाकरता 10 धावींची गरज. 15 धावा स्कोर कार्डवर अंकित होत आहेत. 2 बॉल 10 धावा. 2 मोठे फटके आता नितांत येणे आवश्यक असतील. टीम पूर्वी 11 शास्त्रीनगर संघ 2 बॉल आता विजयाकरता 10 धावा. कमालीचा गोलंदाज. टप्पा देखील चांगला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर आतल्या अंगाने वळत फलंदाजाला बीट करत चेंडू डॉट चांगला पाहायला मिळतोय. 1 बॉल आता 10 धावा. एखादा चमत्कारच आता या मॅच मध्ये टीम शास्त्रीनगर संघाला विजयाच्या जवळ नेऊ शकतो. शेवटचा बॉल 10 धावेची गरज. नेक्स्ट मॅच असोसिएट त्यांच्या विपक्ष नांदगाव दोन्ही संघांनी रेडी व्हायचंय. शेवटचा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळतोय. अगदी सहजरित्या सामन्यामध्ये आता 9 धावेनी विजय संपादित केलाय.